नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची एकूण 100 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. कोट्यवधी रुपयांच्या मुडा कथित घोटाळ्यात सिद्धरामय्या यांच्याशी संबंधित एकूण 92 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. सक्तवसुली संचालनालयाच्या बेंगळूर येथील विभागीय कार्यालयाने स्थावर मालमत्तांचे बाजार मूल्य अंदाजे 100 कोटी रुपये असल्याचे समजते. ईडीनेही सदर कारवाई आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा म्हणजेच पीएमएलए कायद्याअंतर्गत केली आहे. जप्त करण्यात आलेली मालमत्ता या गृहनिर्माण सहकारी संस्था किंवा मुडा अधिकाऱ्यांसह इतर प्रभावशाली व्यक्तींच्या सोयीसाठी बनावट असलेल्या व्यक्तींच्या नावावर आहेत. या कारवाईमुळे संपूर्ण राज्यभरात खळबळ माजली आहे. गोकाक तालुक्यातील कौजलगी या गावामध्ये एक धक्कादायक चोरीचा प्रकार उघडकीस आलाय. सदर चोरी करणारा चोरटा दुसरा तिसरा कुणी नसून नातवाने आपल्या आजीचे दागिने लंपास केल्यानं सर्वत्र खळबळ माजली आहे. ही चोरीची घटना 6 जून रोजी पार्वतेव्वा हळ्ळूर यांच्या घरी मध्यरात्री 18,15,000 रुपये किमतीचे एकूण 191 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. या संदर्भात 3 अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी लोकेश दळवाई याच्यावर चाकूने हल्ला झाल्याचं नाट्यही रंगवलं गेलं होतं. मात्र पोलीस तपासात धक्कादायक सत्य समोर आलं असून चोरी करणारा चोरटा दुसरा तिसरा कुणी नसून नातू लोकेश यांनी चोरी केली होती. दरम्यान आपल्यावर चोरट्यांनी चाकू हल्ला केल्याचंही नाटक त्या नातवानं केलं होतं असं स्पष्ट झालं असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी आज मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. पोलिसांनी लोकेशला अटक करून त्याच्याकडून सर्व दागिने जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे. बेळगाव शहर व परिसरात वटसावित्रीचा सण पारंपरिकरित्या आज मंगळवारी उत्साहात पार पडला. पौराणिक कथेसह वैज्ञानिक दृष्टिकोनातून वडाचं झाड हे अत्यंत उपयुक्त आहे. ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला वटपौर्णिमा असं म्हणतात. या दिवशी सौभाग्यवती महिला वडाच्या झाडाचं पूजन करून उपवास करतात व वटसावित्रीचे व्रत आचरतात. आपल्या पतीला आरोग्य संपन्न व दीर्घायुष्य लाभावं यासाठी हे व्रत केलं जातं. वडाच्या झाडाची पूजा करताना हळदी कुंकू, काळ्या मण्यांची पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार झाडाला अर्पण करून तिहेरी सुती दोर बांधला जातो. वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालण्याच्या परंपरेनुसार महिला वर्ग सकाळपासूनच विधिवत पूजा तसेच एकमेकींच्या ओटी भरत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई हे मंगळवारी बेळगावमध्ये आपल्या एका खासगी कार्यक्रमासाठी दाखल झाले होते. त्यांच्या दौऱ्यानिमित्त बेळगाव शहरातील व्हीटीओपासून पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील एका खासगी हॉटेलपर्यंत कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यपाल पिल्लई आज सायंकाळी आपला दौरा आटपून गोव्याकडे रवाना होणार असल्याचं सांगण्यात आलं. बेंगळूरमधील आरसीबी विजयोत्सवातील चेंगराचेंगरीनंतर 11 पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं होतं. या घटनेच्या निषेधार्थ आज बेळगाव टिळकवाडी येथील आरपीडी चौकामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने साखळी आंदोलन करत रस्ता रोको केला. आंदोलकांनी सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध व्यक्त करत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत सरकारने जबाबदारी स्वीकारावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते आणि सरकारविरोधात घोषणाबाजी करत त्यांनी आपला निषेध व्यक्त केला. श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थान येथे आज मंगळवारी वटपौर्णिमा मोठ्या भक्तिभावात साजरी करण्यात आली. यावेळी देवस्थान ट्रस्टच्या वतीने सकाळी वयोवृद्ध दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. वटसावित्री पूजेनिमित्त मंदिर परिसरात सावित्री मातेच्या मूर्तीची पूजा व वडाच्या झाडाचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी गोपाळ व सौ परिमला कुलकर्णी तसेच चन्नमल्लप्पा व सौ सुवर्णा फुटाणे या 2 वयोवृद्ध दाम्पत्याचा सन्मान करण्यात आला. सुवासिनींनी वडाच्या झाडाभोवती फेरी मारून पूजा अर्चा केली. मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. उपवास केलेल्या महिलांसाठी ट्रस्टतर्फे अल्पोपहार व दूध वाटप करण्यात आले. याचा हजारो सुवासिनींनी लाभ घेतला.
रायबाग तालुक्यातील हारुगिरी मार्गावरील दरूर गावाजवळ आमदार लक्ष्मण सौदी यांच्या कारला अपघात झाल्याची घटना काल सोमवारी रात्री उशिरा घडली. आमदार सौदी हे गोकाक मार्गाने बेंगळूरकडे जात असताना माल वाहतूक करणाऱ्या एका वाहनाला धडक बसून अपघात झाला. मात्र या अपघातात कोणालाही इजा पोहोचलेली नाही. अपघातानंतर आमदार सौदी यांनी वाहन चालकाची विचारपूस केली. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची एकच गर्दी झाली होती. यानंतर काही वेळाने आमदार सौदी हे बेंगळूरला आपल्या कामासाठी रवाना झाले असल्याचे समजते. मंत्री प्रियांक खरगे यांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य करणारे विधान परिषद विरोधी पक्षनेते नारायणस्वामी तसेच विधान परिषद सदस्य रवी यांच्या निषेधार्थ आज बेळगावमध्ये दलित संघर्ष समितीच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. या निदर्शनादरम्यान समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदन सादर केले. यावेळी नेते नारायणस्वामी आणि रवी यांच्या विधानांचा तीव्र निषेध व्यक्त करत तात्काळ त्यांनी राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी समितीचे जिल्हा समन्वयक श्रीकांत तळवार, कुमार बनसोडे, सचिन पुजारी, रवी कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. बेळगावातील माळमारुती येथील गँगवाडी व वड्डरवाडी यात्रेनिमित्त सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी आज माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत रॅपिड अॅक्शन फोर्स पथकासोबत रूट मार्च करण्यात आले. या रूट मार्चद्वारे नागरिकांमध्ये सुरक्षा भावना निर्माण करणे तसेच संभाव्य अनुचित प्रकारांना रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचं चित्र दिसून आलं. पोलीस निरीक्षक आणि आरएएफ जवानांनी स्थानिक भागातून पथसंचलन करत नागरिकांना शांतता व सुव्यवस्थेसाठी सहकार्याचे आवाहन केले. यात्रा काळामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक पावले उचलण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची 524.256 मीटरपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडलाय. या निर्णयामुळे सांगली, कोल्हापूर, बेळगाव येथील काही ठिकाणी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना महापुराचा धोका वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर 18 जून रोजी नवी दिल्ली येथील केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 4 राज्यांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांचे मंत्री आणि अधिकारी सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र सरकारने या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव अद्याप केंद्र सरकारकडे सादर करण्यात आलेला नाही. तसेच या प्रस्तावाचा सखोल अभ्यास करूनच निर्णय घेतला जाईल. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारकडे या प्रस्तावाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. KLS IMER Autonomous Belgavi, top MBA college in Karnataka. 34 years of excellence. Admissions open for 2 years MBA program. Special adjustments offered: business analytics, entrepreneurship and family business, marketing, finance and human resources. Merit scholarships of ₹50,000 for PGCET toppers within 1,000 rank. Top placement at Federal Bank. Package ranges from CTC ₹12 lakhs to 16.42 lakhs per annum. For admission details, please contact Director KLS Institute of Management Education and Research, Adarsh Nagar, Hindwadi, Belgavi, or call mobile 9980936364 or 9449563583. बेळगाव प्राणी संग्रहालयातील कनिष्क या नर वाघाला राणी चन्नम्मा विद्यापीठाने एका वर्षासाठी दत्तक घेतले असून वन्यजीव संवर्धनासाठी शैक्षणिक संस्थेने महत्वाचे आणि प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. दिनांक 9 मे 2025 रोजी विद्यापीठाच्या अधिकृत घोषणेद्वारे कनिष्कच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारण्यात आली. या निर्णयामुळे केवळ एका वाघाच्या देखभालीचा प्रश्न सुटलेला नाही, तर पर्यावरण आणि जैवविविधतेच्या संरक्षणासाठी शैक्षणिक संस्था कशी पुढे येऊ शकते याचं हे उत्तम उदाहरण आहे. वन्यजीवांचं संवर्धन ही केवळ वन खात्याची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाने या उपक्रमात सहभाग घेणं आवश्यक आहे, हे विद्यापीठानं दाखवून दिलंय. कनिष्कसारख्या दुर्मिळ प्रजातीच्या प्राण्याची काळजी घेण्याचा निर्णय ही संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव दर्शवतो. विद्यापीठाच्या या पुढाकारामुळे इतर शैक्षणिक संस्था, खासगी संस्था आणि नागरिक वन्यजीव संवर्धनाच्या दिशेने पुढे येतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्राणी संग्रहालय प्रशासनानेही विद्यापीठाच्या या निर्णयाचं स्वागत केलं असून भविष्यात अशा अधिक जबाबदार उपक्रमांची गरज असल्याचं नमूद केलं आहे. कर्नाटकातील 402 पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच पीएसआय पदांच्या भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने आज बेंगळूर येथील विधानसौधमध्ये गृहराज्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पीएसआय भरती प्रक्रियेतील पारदर्शकता, परीक्षांचे आयोजन, निवड प्रक्रियेतील अडचणी तसेच प्रशिक्षण पद्धतीबाबत सखोल चर्चा करण्यात आली. अधिकाऱ्यांनी भरती प्रक्रियेसमोर उभ्या असलेल्या अडचणी आणि त्यावर उपाययोजनाही मांडल्या. राज्य सरकार भरती प्रक्रियेतील पारदर्शकता आणि कार्यक्षमतेवर विशेष भर देत आहे. या बैठकीत घेतलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने लवकरच भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यांची घोषणा केली जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा शिवराज्याभिषेक सोहळा काल सोमवार दिनांक 9 जून रोजी मोठ्या उत्साहात व भक्तिभावात साजरा करण्यात आला. कर्नाटक प्रांत प्रमुख किरण गावडे, जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील, शहर प्रमुख अनंत चौगुले यांच्या हस्ते शिवमूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान ते कपिलेश्वर मंदिरापर्यंत भव्य पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या यात्रेमध्ये अश्वपथक, ध्वजपथक, वारकरी, दिंड्या, पालखी, शस्त्रपथक, हत्ती पथक सहभागी झाले होते. दरम्यान शिवछत्रपतींची मूर्ती साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत होती. यावेळी कोल्हापूरच्या झांज पथकासह भगवे फेटेदारी शेकडो शिवभक्त उपस्थित होते. संपूर्ण वातावरण हर हर महादेव आणि जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता. शहरातील रेल्वे ट्रॅकवर जमा झालेला कचरा तसेच वाढलेली झुडपे आणि गवत हटवण्यासाठी रेल्वे विभागाकडून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. कालपासून ही मोहीम रेल्वे प्रशासनानं सुरू केली असून ट्रॅक जवळील भागामध्ये साचलेला कचरा, प्लास्टिक व गवत हटवलं जात आहे. यामुळे रेल्वे मार्गावर होणारे अडथळे तसेच अपघाताचा धोका टाळता येणार आहे. रेल्वे ट्रॅकवर वेळोवेळी स्वच्छता राखणं गरजेचं असून ही मोहीम नियमितपणे राबवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. रेल्वे प्रशासनाने पुढील काही दिवसात संपूर्ण विभाग स्वच्छ करण्यात येईल असंही स्पष्ट केलंय. बेळगाव रेल्वे स्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद रेल्वे पोलिसात झाली आहे. सदर व्यक्ती 27 मे रोजी रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म 2 जवळ अत्यवस्थ स्थितीत आढळली होती. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, परंतु उपचारादरम्यान जखमीचा मृत्यू झालाय. सदर व्यक्तीचं वय अंदाजे 45 ते 50 वर्ष इतके असून उंची 5 फूट 8 इंच, सावळा रंग, गोल चेहरा, अंगाने सुदृढ आहेत. सदर व्यक्तीबाबत माहिती असल्यास त्यांनी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन रेल्वे पोलिसांनी केलंय. भारत विकास परिषदेच्या वतीने बेळगाव शहरातील 10वी व 12वी बोर्ड परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम रविवारी जीजीसी सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त मेजर जनरल के.एन. मिर्जी हे उपस्थित होते. इंग्रजी, मराठी व कन्नड माध्यमातील आणि 12वीच्या सर्व विभागातील प्रथम क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी रोख शिष्यवृत्ती, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये निधी कंगराळकर, निलांबिका बुबनाळे, अनुषा देसाई, प्रसाद मोळेराखी, चैतन्य गडलिंगनवर, तन्वी पाटील, सृष्टी आपटेकर व महालक्ष्मी कुसकूर यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष विनायक मोरे, स्वाती घोडेकर, पांडुरंग नायक, रामचंद्र एडके यांच्यासह अनेक मान्यवर व परिषद सदस्य यांची उपस्थिती होती. मेजर जनरल मिर्जी यांनी भारतीय सैन्य, राष्ट्रीय सुरक्षा व ऑपरेशन सिंदूर या विषयांवर आपले विचार मांडले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधीत सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. निपाणी येथे भारतीय सैन्याने पाकिस्तान विरुद्ध यशस्वीपणे पार पाडलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेची सुरुवात म्युनिसिपल हायस्कूल मैदान येथून झाली. यावेळी भारतमातेच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पूजा अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.
यात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांनी भारत माता की जय, जय जवान जय किसान, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्यानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. सुमारे 900 मीटर लांबीचा तिरंगा ध्वज हे या यात्रेचं मुख्य आकर्षण ठरलं होतं. याप्रसंगी जोल्ले ग्रुपचे उपाध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले यांच्यासह नगरपालिकेचे सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी आज दिल्लीमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. मात्र मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केलंय. सिद्धरामय्या यांनी सांगितले की मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. आमच्या बैठकीत इतर विषयांवर चर्चा झाली आहे. दरम्यान बेंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सरकारवर विरोधकांनी टीका केली आहे. भाजपने मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार आणि गृहमंत्री जी. परमेश्वर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सरकारने या दुर्घटनेनंतर काही अधिकाऱ्यांची बदली केली आहे. मात्र विरोधकांनी राजकीय नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यातील नेतृत्वाच्या हस्तांतरणाबाबतही पक्षात चर्चा सुरू आहे. 2023 मध्ये झालेल्या एका अनौपचारिक करारानुसार सिद्धरामय्या यांनी 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद भूषवल्यानंतर नोव्हेंबर 2025 मध्ये शिवकुमार यांना पद सोपवायचं होतं. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, ज्यामुळे पक्षात अंतर्गत मतभेद वाढलेत. चिकोडी इचलकरंजी या दरम्यानच्या एकसंभा सदलगा बोरगाव मार्गे रस्त्यावरून अलीकडच्या 5-7 वर्षांपासून अति अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या मार्गावरून 12, 14, 16, 18 ते 20 चाकी अवजड मालवाहू वाहनांची वर्दळ वाढली असल्याचं आढळून आलंय. परिणामी या सदर मार्गाची दुरवस्था मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र याचा फटका दुचाकीसह अन्य वाहनधारकांना होतोय. वैरण आणण्यासाठी गेलेल्या युवकाचा शेतातच खून झाल्याची घटना सोमवारी सकाळी हुक्केरी तालुक्यातील मदमकनाळ येथे उघडकीस आली. सचिन कांबळे, वय 26, राहणार मदमकनाळ असं मृत युवकाचं नाव आहे. खुनाचं नेमकं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही. या घटनेची नोंद हुक्केरी पोलिसात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. कणगले परिसरामध्ये जोरदार पावसाने झोडपल्याने पाणीच पाणी झालं आहे. हा पाऊस ऊस पिकास पूरक झालाय, मात्र खरीप पेरणी कामामध्ये व्यत्यय करणारा ठरला. यामुळे शेतकरी वर्गात चिंता निर्माण झाली आहे. कणगले, करजगा, बाडवाडी, हिटणी येथे मध्यरात्रीच्या सुमारास अचानक जोरदार पावसास प्रारंभ झाला. रात्रीच्या सुमारास पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांना या पावसाचा अंदाज न आल्यानं नेहमीप्रमाणे शेतकरी वर्ग शेतीमध्ये पेरणी साहित्य घेऊन गेले असता रानात पाणीच पाणी झाल्याचं दिसून आलं. यामुळे शेतीकामे खोळंबली असून हा पाऊस ऊस पिकाला पोषक ठरलाय. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.